हॅलो गाईज, तर कसे आहे तुम्ही सर्व. आणि ही आहे मी म्हणजे पूजा, तुमची लाडकी पूजा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मी रिसेंटली एक सिरीज चालू केली आहे कोल्हापूर डायरीज म्हणून. मी रिसेंटली कोल्हापूरला जाऊन आले होते. तर मी माझ्या फ्रेंडच्या लग्नाला आले आणि फ्रेंडचं लग्न सोडून सगळं करतो आहे बरं का. तर तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या फ्रेंडच्याच घरी एका थांबली आहे. आणि तो एवढा छान आहे की तो ऑफिसचं काम सोडून आम्हाला दोघींना सोडवायला आला इथं. आणि आम्हाला दाखवत होता की हे रो हाऊस घेणार आहे मी, ते रो हाऊस घेणार आहे मी. टचवूड तो खरंच घेणार आहे आणि घेतलंच पाहिजे. सो मी खूप प्राऊड फील करत होते मागे बसून की यार कसलं भारी हा रो हाऊस घेणार आहे आणि मी परत येईल मी त्याच्या घरी राहायला असं. तर फायनली आम्ही लग्नघरात पोहोचलेलो आहो. तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे खूप छान आहे. मंडपचा व्हिडिओ घेणं राहून गेला आहे, पण बघू शकता तुम्ही. तू फक्त एकच दिवस बॅचलर आहे, नंतर मग तू कोणतरी मिस्टर होणार आहेस. तू असं चांगलं चांगलं या व्हिडिओमध्ये बोलत राहा, छान वाटतं मला. इंज नाही बोललं पाहिजे. आणि आम्ही निघालोय खिद्रापूरला. येस, कसं जातोय माहित नाही, पण आम्ही जातोय. आम्ही जाणार आहे आणि नक्कीच जाणार. एक दिवस आधी का आलो आम्ही खिद्रापूरला जायला. त्याच्यासाठी झालं खिद्रापूर. ये बापरे, स्वप्नीलचे लग्न. हे त्याला काहीतरी नाव देऊ ना आपण, स्वप्नीलचं. याला ते देतात ना बघा, आता यांनी दिलं होतं विजय देवरकोंडा आणि तिचं नाव हॅशटॅग करायचं. हॅशटॅग. हा, नाव देणं नाही म्हणत. सुसू. स्वप्नील सुष्मिता सुसू. स्वासू होईल ते नाही चांगला. स्वसू. सुष्मिता हे तिने काय बनवलं असेल ना. सोशिता. मला काय नावं आठवतात ते. सोशिता, स्वशिता. तर अशा प्रकारे त्याचा हॅशटॅग आम्हाला काही सुचलं नाही, तर आम्ही आलोय KMPL कोल्हापूरच्या ST स्टँडवर. आणि माझा ST स्टँडचा प्रवास आय गेस कधी संपणारच नाही. तर अशा प्रकारे मी खिद्रापूरचा प्रवास चालू केलेला आहे. तुम्हाला आता खूप साऱ्या स्टोरीज दिसणार आहे याच्यामध्ये आणि खूप छान छान आहे. मी जे एक्सप्लोअर केलं ते पण तुम्हाला दिसणार आहे. टिल देन बाय, लव्ह यू ऑल.